माझा हरवला आहे फोन. Hello guys, welcome back to House of क्लिफाली. Clifali. मी चष्मा लावला. Finally the day we are going back to Netherlands. It's again guys as usual. आम्ही खूप आळशी, आम्ही खूप लेट आहे. 11:30 वाजत आले. आम्ही 9ला निघणार होतो, 11:30ला निघतोय. बट इट्स फाईन, आता घरीच जायचंय, सो इट्स फाईन. सो गाईज हा ब्लॉग असणार आहे मोस्टली रोड ट्रिप विच वी विल बी गोइंग बॅक. आणि वी विल ऑल्सो शेअर अवर एक्सपिरियन्स माउंट सेंट मिशेलचा, एत्रेताचा. तुम्हाला काय टिप्स द्यायचं तर ऑन द वे वी विल गिव्ह यू थोडासा ज्ञान, थोडासा समजून घ्या. हा थोडं मिक्स ब्लॉग. बट नाव वी आर ऑलरेडी लेट, सो आय गेस लेट्स गो ऑन द रोड अँड लेट्स टॉक टू यू ऑन द रोड. सो गाईज लेट्स गो. येस. आणि गाईज जर मागचा व्हिडिओ आलाय ऑलरेडी, गो लुक एट इट, लाईक शेअर अँड सबस्क्राईब अगेन. येस. लेट्स गो. गाईज आम्ही आता हॉटेलमधून चेकआउट करतोय आणि तुम्हाला दाखवते क्लिफर्ड किती क्यूट डॉगी सोबत खेळतोय. सो क्यूट. Look at that. Good. Okay, oh, it's nice. व्हॉट्स हिज नेम? Six, yeah. अँड हिज? 10. ओके. Yalla. Fais les câlins. No, he doesn't want to go. Viens, Roméo. Viens. Go Allez. ahead. Et ouais, mamie. Go, mommy. Mamie. Allez. Nah, he doesn't want mommy. डू यू वॉन्ट टू कम विथ अस? Come with us, Netherlands. गाईज माझा हरवला आहे फोन आणि आम्ही फोन शोधतोय. बेडवर सगळं बघितली. हा मी बेडवर वगैरे सगळं बघितलं, टॉयलेट पण बघितलं. अरे यार, म्हणजे मला असं वाटलं मी या बॅग मध्ये बघ, ह्याच्यात जॅकेट मध्ये. मला वाटलं तू उचलला. नाही, तुझी शपथ नाही उचललं मी. चल परत रूम मध्ये जाऊन बघून येऊ. त्या बॅग मध्ये नाही रे बेबी. टेबलवर ठेवला का मी आता कुठे, पण मी उचललाच नाही, म्हणजे बघितलाच नाही आल्यापासून. मग त्या टेबलवर बघितली का? थांब बघून आले. तर मी पण येतो. आणि गाईज माझा फोन होता गाडीमध्येच एका बॅग मध्ये, आणि क्लिफर्डने मला ऑलमोस्ट हार्ट अटॅक दिला होता. ते उघड आहे. काय उघडू? ते उघड. काय उघडू? ते गेट. हा गाईज तर निघालो आता आम्ही. बाय. पण कसा सापडला आपण क्लिफर्डला विचारू. सो सिम्पल. मला वाटलं मी घाईत, कारण काय सगळं पॅकिंग माझ्यावर होती. तर मी घाईत मला वाटलं की आय जस्ट पुश्ड इट इन ऑफ द बॅग मे बी. मी गाडीत येऊन बसलो, हिला फोन लावला, शांत ऐकायला लागला, मला आवाज आला व्हायब्रेशन. अँड देन आय रिअलाइज की गाडीतच आहे. 5 मिनिटं हसलो आधी गाडीत बसून. आणि गाईज मी वरती रूम मध्ये जाऊन आय मिस द टर्न. बघा गाईज, आता तुम्हाला इन्फॉर्मेशन देण्याच्या आता आमचा टर्नही मिस झाला. एवढं रिरूट नाही झालं ना, सो इट्स फाईन. पण गाईज फायनली माझा फोन सापडला, आणि तुम्हाला जेन्युइनली सांगा, म्हणजे माझे ना हार्टबीट एवढे वाढले होते की अब तो गया. गया नसतं रे, म्हणजे इट वुड बी समवेअर, बट वी हॅव टू जस्ट लुक एट इट प्रॉपर्ली. हा ठीक आहे, आता भेटला. वी आर हॅपी. सो लेट्स गो. येस गाईज, तर फायनली जाता जाता तुम्ही पण माउंट सेंट मिशेल बघून घ्या. पासपोर्ट्स इज इन माय बॅग. आणि रस्ता पण आम्ही निघालो आता आमच्या घरच्या वेने. गाईज हे बघा, जर तुमच्याकडे कॅम्पर व्हॅन असेल ना, तर तुम्ही इथे येऊन राहू शकता 18 युरोमध्ये फॉर 24 आवर्स. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काहीच पाणी भेटेल नॉनस्टॉप, तुम्हाला गाडीला चार्ज करायला भेटेल, तुमच्या इलेक्ट्रॉनिक्सला प्लगइन्स भेटेल, आणि ऑल्सो तुम्हाला हे भेटेल, काय म्हणतात त्याला, वायफाय, फ्री वायफाय. सो इट्स गुड गाईज. म्हणजे people then don't pay for hotel expensive 100-200 euros. They just pay this. कारण yes, camper van is having the own toilet, everything inside. So आणि मेन टॉयलेट जे भरतं त्यांना सिवेजला पण इथं असतं सगळं. सो it's a good thing. So we are planning to do this in one of the country when we go, because that country is good for this camper vans. म्हणजे तुम्हाला कळालं असेल. हा, तुम्हाला कळून जाईल.
गाईज परत बघा, परत आम्हाला माउंट सेंट मिशेल दिसते. आय थिंक आम्ही त्याच्या समोरूनच चाललोय. हा, त्याच्या समोरून जाणार आहे आपण. कारण हे बघा, नाही तर सगळं पार्किंग आहे माउंट सेंट मिशेलची ऍक्च्युली. आपण काल जिकडे केली होती तिकडेच ना. गाईज, आमचे पुढचे व्लॉग बिलकुल मिस नका करू. तुम्हाला माहिती का, खूप एक्साइटिंग कंट्रीमध्ये जाऊन आम्ही तुम्हाला फुल आमचे एक्सपिरियन्स शेअर करणार आहोत. येस. सो प्लीज सपोर्ट अस. आम्ही आज टोटल ड्राईव्ह करणार आहोत फ्रॉम माउंट सेंट मिशेल टू नेदरलँड्स. टू आवर हाऊस इज 850 किलोमीटर्स आणि टोटल एक्सपेक्टेड टाइम टू ट्रॅव्हल इज 6 hours 26 minutes. तुम्हाला दाखवू का, सध्या आता मी ऑलरेडी अराउंड 1 hour कव्हर केलाय आणि आम्ही ऑन दी वे आहोत. पण बघू आपण कितीपर्यंत पोहोचू. हा, आणि इथे रस्ते चांगले असल्यामुळे तुला काय वाटतं? आता रस्ते चांगलेच आहेत, बट देयर इज अ स्पीड लिमिट. सो इथं 110चं स्पीड लिमिट आहे, बट आय एम ड्रायव्हिंग एट 100 कारण खूप ट्रॅफिक बिफिक यायला लागले. बट समटाइम्स वेन आय नो लाईक ओके द एम्प्टी रोड्स आर फुल्ली एम्प्टी, दॅट टाइम वी गो 110. पण आता हा तर मेन रोड हायवे नाही आहे. वेन वी जॉईन द मेन एक्सप्रेस फ्रान्स वे, दॅट इज मग 130 स्पीड लिमिट. तिथे मग 130 ला कॉन्स्टंट गाडी ठेवून मग वी कम्प्लीट अ लॉट ऑफ डिस्टन्स. वी लाईक कव्हर अप रिली लॉट डिस्टन्स. सो हा सिटी हायवे आहे तरी. आणि गाईज, आम्ही 2च दिवस फ्रान्समध्ये फिरण्यासाठी आलो होतो. आणि 3 दिवस ना. हा, म्हणजे 2च लोकेशन बघितले ना रे. 2च लोकेशन बघितले, कारण की आम्ही याच्यानंतर पण ना 3 कंट्री कव्हर करणार आहोत. 4 जाताना ते कंट्री मधून जाणार आहे ना. हा, जाताना आम्ही एका कंट्री मधून जाणार जिथे आम्ही मोस्टली स्टे करू. पण फिरण्याच्या आयटनरी मध्ये आहे आमच्या 3 कंट्री मेन. ओके, सो कोणत्या त्या कंट्री आहे गेस करा. म्हणून आम्ही ना आजचं पण माहिती काय केलं, म्हणजे फ्रान्सचं 2 दिवस ठेवलं की 2च लोकेशन बघू. आजचा दिवस फुल ड्राईव्ह बॅक अँड टुमॉरो वी कॅन रेस्ट. हा, उद्या संडे, सो वी कॅन रेस्ट, वी कॅन प्रिपेअर फॉर अवर नेक्स्ट ट्रिप. सो येस, पोहोचलो आम्ही आमच्या पहिल्या स्टॉपवर. आता आम्ही घेणार आहोत कॉफी ब्रेक, सुसू ब्रेक, आणि मग जाऊ आतमध्ये. तू असं काय बघतोय माकड्यासारखं? काय, मला क्लिफर्डला परेशान करायला खूप आवडतं माहितीये का. माझी फेवरेट हॉबी क्लिफर्डला इरिटेट करणं. वॉशरूम साठी थांबलो आणि ना व्हेजिटेरियनची लाईफ इन युरोप लिटिल बिट अवघड, म्हणजे बाहेर खाण्यासाठी. ओके, म्हणजे बाहेर तुम्हाला खूप कमी ऑप्शन्स मिळतात. तुम्ही घरी काही बनवू शकता, पण ट्रॅव्हलिंग मध्ये लेस ऑप्शन. What do you want? I think I will try that. I'll take that sandwich. Veg sandwich? Then okay. पण ते थंड आहे. You try couscous, why not? So I want to try couscous. Yes, oh fuck, I'm looking so black. Tan झालं यार मला. खूप टाइम झाला तो. लाल दिसतो मी कडक ना. तू काय बघतोय? गेला तो. मी मोस्टली घेण्याचा विचार करते हे. दिस इज व्हेजिटेरियन समथिंग उपमा टाईप दिसतंय. कुठे गेला हा? अरे तुझ्यासाठी बघतोय मी, माझ्यासाठी नाही. गाईज, हे बघा, इथे ना अजून आम्हाला असे सॅलड बाउल्सचे ऑप्शन मिळाले. काय पण ते व्हेगन आहे. सोया आहे, आय थिंक सो. दिस इज ऑल्सो व्हेजिटेरियन रे बाबू. This is also it's all a vegetarian. या, आय थिंक दॅट साइड ॲज I guess वेल. it is good to take a salad. तर गाईज, मग तुम्हाला यातले जे पण पाहिजे असेल तेवढं घ्यायचं, देन वेट करायचं आणि त्या वेट प्रमाणे हे पैसे पे करायचे. सो इंटरेस्टिंग. Let's take this. I guess. Let's take 2 separate salad bowls. Whatever you want, you take whatever I want to take. Okay. It's healthy. You can start from here. Take whatever you want in the salad and then just ओके. cup. Done here. मोर असा सुंदर व्ह्यू आणि आम्ही दोघं खातो आहोत सॅलड. दिस इज व्हेजिटेरियन अँड व्हीगन. दिस इज नॉन व्हेजिटेरियन अँड नॉट व्हीगन. गाईज, फायनली काही ऑप्शन्स मिळाले आम्हाला. त्याच्यानंतर कॉफी आणि मग डायरेक्ट थेट घरी. मग कुठं खायची गरज नाही करणार. गुड. आम्हाला काय वाटलं होतं, किती होतं मॅक्सिमम? मॅक्सिमम 450 ग्राम घेतलं होतं, €10.
आम्ही दोन्ही घेतलं दिलं त्याला 30 किलो दिलं. आम्ही काय 2-2 किलो घेतले का? हा त्यांनी म्हणजे दोघांचं मिळून टोटल केलं ना, तर त्याचं बिल झालं 26 पॉईंट समथिंग. 26 नाही रे, 30 झालं. 30 ते तर कोला 0 पकडून झालं ना. हा हाऊ प्युअर डान्से. फक्त आता मला असं आहे की छान, तू पण तुझं गरम केलं हो जरासं. हा ना, पास्ता खाऊन बघ. आज नो फर्स्ट बाईट. नाही कारण चिकन नाही स्टिल आय डोंट वॉन्ट. नाही मी माझ्या ह्याच्यातून खाते. गुड. चला गाईस आम्ही आता खातो आणि मी खातो. फूडी आम्ही दोघं फूड. आम्ही माहितीये का तुम्हाला एक सांगतो आता. आमच्यासोबत एक गुड थिंग झाली आज. आता आम्ही गेलो व्हेजीस खाय, म्हणजे आम्हाला भूक लागली. बाउल खाल्ला. सो तिकडे बाउलचे प्राइसेस होते. फॉर एक्झाम्पल मोठा बाउल आणि टेक वॉट एव्हर यू वॉन्ट. हा आणि मग 9 युरोला 450 ग्रॅम्सचा एक बाउल असेल. म्हणजे तुम्ही जे काय भरायचं भरा, वॉट एव्हर यू वॉन्ट, पास्ता बिस्ता. ऍट द एंड यू गो, यू वेट इट, अँड व्हॉट इज द वेट, लाईक इफ इट्स 450 ग्रॅम्स यू गेट 9 युरोज. सो फॉर एक्झाम्पल आम्ही 2 बाउल घेतले, 450 पण घेतलं तर ऑलमोस्ट 1 किलोच्या आसपास 9 इज 18 युरोज. पण आम्ही म्हटलं हा चल हे 450 घेऊ, आणि आम्ही लागलो भरायला. क्लिफर्डने तर असं भरलं काय ते फ्री मध्ये. तू पण हिने सगळ्या प्रकारचे पास्ते भरले ते सगळ्या. मी ज्या पण वेजी गोष्टी होत्या ना त्या सगळ्या घेतल्या. आहे का हो म्हटलं तुला म्हटलं तू खाणार का, भर बोल भरले. आम्ही गेलो गाईज, बोलचे फक्त 26 का 27 युरो झाले फक्त बोल. म्हणजे आम्ही ऑलमोस्ट मोर दॅन 1 किलो दोघांचे बाउल झाले होते. पण गाईज दॅट इज अ गुड मील. कारण माहितीये का तुम्हाला खरं सांगू, नेदरलँड्स मध्ये राहून आम्ही एव्हरी टाइम लंच ऍट 12:30 करतो. सो ती एक सवयच झाली की 12:30 वी नीड टू ईट समथिंग, वी आर हंग्री बिकॉज इट्स अ लंच टाइम, बॉडी इज अकॉमोडेटाइज्ड टू दॅट. बट नाव वी आर फुल. गुड वेजीज, गुड मीट, गुड पास्ता. वृषाली ऑल्सो इज फुल. हा फुल. मी थोडंसं एंडला थोडं ठेवलं, म्हणजे ना माझे टेस्ट बर्ड थोडे वेगळे आहे ना, ते खूपच असं आंबट गोड. सो गाईज आम्ही पोहोचणार होतो 17:45 ला. मी जेव्हा इथं आलो, म्हणजे इथं पोचता हायवेवरती गाडी घेतली, मी 1 तास कमी केला. तिथे दाखवत होता एक्सपेक्टेड अरायवल 18:45. आता परत 1 तास वाढला, आता परत 19:41. म्हणजे आम्ही पण अजून 5 तास 6.5 तास ड्राईव्ह आहे. इट्स फाईन, आय फील. हायवेच आहे, सुसाट गाडी सुटायला लागली, आणि काहीच गाडी पण मायलेज भारी देते मला. आणि क्लिफर्डला त्याचा सनग्लास एवढा आवडलाय माहिती का, एवढा. गाईज मी कॉफी पितोय, कारण खूप ब्लॅक कॉफी आहे, कारण आता एवढं मस्त जेवण आलं की सुस्ती येते. मी तर झोपून राहणार आहे मस्त. गाईज थोडे दिवस आहे, मग मी त्या साईडला असणार आहे. ओके, हो. याचे लायसन्स येणार आहे लवकर. गाईज आम्ही थांबलो आहोत दुसऱ्या स्टॉपवर, आणि आता आम्ही घेणार आहोत लाते माकियातो. वी डोंट वॉन्ट एनिथिंग. माझं फोन आणि आता येईल कॉफी. कोणती घेतली बेबी? माझी ब्लॅक कॉफी आहे. तू आता ब्लॅक कॉफी घेतली? ए मला दिसलं स्क्रीनवर. तू एकदा बोललो आणि मी नाही ऐकत. तू न बोललेलं पण मी ऐकून घेतो. वा 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 वा. गाईज आम्ही एक ब्रेक घेतला अजून, आणि या समोरच्या गाडी बघा, किती भारी गाड्या आहे त्यांच्या. चलो गाईज मी आता खूप जोरात पडायला आले होते. अशी पडणार होती ना, काय पडली असती तर अशी दिसली, तोंडावर पडणार होते मी. आणि ब्लॉग करता करताच गेली बरं का. तुम्हाला आता कळालं असेल ना की गाईज आम्ही घेतला आहे प्रोटीन बार अँड टिकटॅक, जस्ट अ स्मॉल सुसू ब्रेक. नाव अगेन ऑन द कार. 350 kilometers more to go, guys. Let's go. गाईज अजून 150 किलोमीटर बाकी आहे, आणि आम्ही थांबलो होतो पेट्रोल भरण्यासाठी. 60 युरोच गेलो, म्हणजे इथं स्वस्त आहे पेट्रोल ना. आणि ही विंडमिल पण बघा किती दुरून जवळून दिसते. तर सांगा आता किती किलोमीटर बाकी आहे? 120. गाईज 120 किलोमीटर बाकी आहे, आणि काही नाही मग
पोहोचून जाऊ आम्ही. आणि इकडे ना मी बेल्जियम मध्ये तर हॉट एअर बलून दिसतं हे बघा. एक हॉट एअर बलून आणि तिकडे सुद्धा दिसला मला. गाईज फायनली इन नेदरलँड. येस, आम्ही ऑफिशियली नेदरलँड एंटर केलंय आणि ऑफिशियली आमची ही शॉर्ट ट्रिप संपलेली आहे. अजून नाही संपलेली आहे guys. आम्ही अजून घरी पोहोचायला 1 तास आहे. हा, घरी पोहोचण्यासाठी अजून आम्हाला 1 घंटा. पण ठीक आहे, पहिल्यांदा आम्ही नेदरलँड्स मध्ये एंटर केल्यावर एवढं सुंदर वेदर, हो. मस्त ऊन आहे. फायनली 6 more minutes to go. आणि पोहोचायला मला झाले 9. तरी पण बऱ्यापैकी आपण 9:40 सांगत होतो ते. But we came like we covered up lot of fast. हा, ऍक्च्युली आम्ही ना खूप ब्रेक घेतो ना मध्ये मध्ये, म्हणून जास्त वेळ लागतो. बट ठीक आहे, ब्रेक इज इम्पॉर्टंट, नाही तर आम्ही लवकर पोहोचलो असतो. बट फायनली आम्ही घरी पोहोचलो आणि आता ना आम्ही मस्त काहीतरी खिचडी बनवू. वो सिंपल दाल राइस, दाल खिचडी दाल खिचडी विथ घी हा हा अँड विथ अचार. बेस्ट कॉम्बिनेशन. आणि ते खाऊन खायचं आहे. गेस आय एम जस्ट गोइंग टू क्रश. Clifford is going to sleep. I will edit the video for all of you guys. येस. व्लॉग आला पाहिजे ना पुढचा, हो. बरोबर? कारण मी ते थकले नाहीये, मी तर केव्हाची बसले होते, मी तर बसून बोर झाले. झोपा पण काढली काय तिथे मध्ये बरं का. हा, झोपा पण काढले, पण ते मी म्हटलं नको, तुम्हाला सांगायला नको. मला असं वाटलं पाहिजे मी फक्त क्लिफर्डचा साथ दिला साईडला बसून. काय नाही झोपा काढत होती. तर मुमेंटला तिचा गोरायचा असं बेबी काय आणि मी मस्त झोपून राहिले बराच वेळ. तुम्हाला अवतार पाहून तर कळतच असेल. बट ठीक आहे, पोहोचलो. किती 5 more minutes. So, see you. Guys. Guys, finally we are home. थकलोय guys. We're tired. I am tired especially. It was fine. Total drive was 840 kilometers. Something. From we started at 11. No, we started at 11:30, right? Yeah, 11. 11:30. Let's catch it. 11:30. 12:30, 1:30, 2:30. Guys, क्लिफर्ड आता ना 36, खालून वरती आला म्हणून त्याची सास थोडी फुली हुई आहे. हा, म्हणजे 9 तास लागले काय आम्हाला थांबून. तर आम्ही मध्ये लंच ब्रेक पण केला, सगळं केलं. सो थांबून आपल्याला 9 hours लागले. विच इज गुड. आय फील लाईक वी डिड अ गुड जॉब. अँड गाईज, तुम्हाला खरं सांगू ना, इट वॉज नॉट अ टायरिंग ड्राईव्ह फॉर मी. काहीच नाही करू लागत मला. I set the speed. I have to just do the steering. It brakes automatic. It does everything automatic. So if you are like, I would say salute for Volvo because like I was not tired. I had not had to do much things. Just do the steering. In middle खूप वेळा मी just autopilot लावून फक्त steering वर हात ठेवत होतो. But it is a comfortable drive. After all, like salute to Volvo, man. Salute to the technology. So guys, आता आम्ही फ्रेश होतो. त्यानंतर आम्ही काहीतरी खिचडी बनवतो आमची. And then we will just sleep. And guys, we're going to end this vlog. France series is Finally coming to an end. But soon new we are going to series. start a new series that is Dash Space Series. The Dash is what you can think of. Just think of it, guys. Comment मध्ये 4 country comment countries, करा. lot of snow, mountains. Okay, Switzerland नाही आहे, तुम्हाला सांगून देतो. हा, स्वित्झर्लंड नाही But स्वतः. think more, guys. Think more. And stay tuned for that, guys. And जर तुम्ही इथपर्यंत व्लॉग बघितला असेल, प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आम्हाला इंस्टाग्राम वरती पण फॉलो करा, गाईज. आमचे फोटोज बघण्यासाठी. येस. आणि स्टे हॅपी, स्टे सेफ अँड अगेन थँक्यू सो मच. थँक्यू फॉर वॉचिंग, गाईज. गुड नाईट. बाय बाय, गुड नाईट.